नमस्कार आमच्या भावांना बहिणींना. तुमच्या दाजीचं काय काम चाललंय बघा. होय व काय चाललंय? ती झाड आणलेली आहेत ना, झाड आणलेले आता आपल्याला जाळी करून ठेवून द्यायच्या त्याच्यात. आणि ज्या टायमाला आपलं घर होईल ना, आपल्या घराचं काम, त्या टायमाला ती झाड आपण लावणार. पिया अपूर्वा मामा मावशी लय तुमची काळजी करत होती. काय करत होती? काळजी बोला त्यांना. कशा आहेत तुम्ही? घरी बरेच होता, बरं होतो आम्ही घरी. काळजी करायचं काय कारण होतं का? काळजी करायचं काहीच कारण नव्हतं. आम्ही उलट मजेत राहिलो. पण एवढंच की होतं की मम्मी पप्पा आणि शिवण्या नव्हते ना, तेव्हा करमत नव्हतं लय. बघा ऐकलं का काय म्हणली पिलू? अपूर्वा तुला करमत होतं का? नव्हतं. मला शिवण्या नव्हती, तुम्ही नव्हता, तुम्ही दोघं नव्हता, तर करमतच नव्हतं काय. असं होय. शिवण्याचं काय झोका खेळायचं काम चाललंय? शिवण्याचं झोका खेळायचं काम चाललंय. आणि आपण झाड कशा कशाची आणली बघा, आता तुम्हाला दाखवती. आपण ह्याचं झाड आणलंय, लिंबुनीचं झाड आणलंय, पेरूचं झाड आणलंय, लाल पेरू आणलाय, पांढरा पेरू आणलाय, कडीपत्ता आणलाय, गुलाबाची आणली, आता आबोलीची आणलंय, परत अजून रातराणी आणली, फुलांची 4-5 आणल्यात आणि ह्याची 4-5 आणल्यात ती झाड. हो कशी येत गुलाबाची फुलाची झाड? थांब ना पिये, काही नको. गुलाबाच्या फुलांची झाड बघा कशी येत. हो का पांढरा, हो का आणि गुलाबी. ही गुलाब आणि ही उस्तर एवढा हाल झालं इथपर्यंत. ही उस्तर रातराणीचं आणलंय, आंब्याचं पण आणलंय. हे काय एवढी झाड आपण लावायला आणल्यात, पण ती आता आपल्याला जाळी करून नुसती ठेवून द्यायच्यात. आणि ज्या टायमाला आपल्या घराचं काम पूर्ण होईल ना, त्या टायमाला आपल्याला ती झाडं लावायच्यात. तर त्यासाठी ती झाडं ठेवायसाठी तुमच्या दाजींचं काय चाललंय काम बघा. काय चाललंय? ती आता इथं काळी माती खाली टाकतो जरा शेण त्याला, म्हणजे आपल्या याचं घराचं काम होत तर इथं व्यवस्थित पाणी पिणे घातले म्हणजे झाड व्यवस्थित राखेल. हा लगेच लावून द्यायची नाहीत आपल्याला झाडं, कारण की आपल्याला घराच्या कामासाठी मटेरियल यायला जायला गाड्या येत्यात जात्यात आणि आपलं जाणं होत नाही सारखं तिकडं. त्याच्यामुळं आपण झाडं ती आणल्यात लावायला. आणि सगळी कलम केलेली आहेत झाडं, एकदम भारी. कशा आहेत एकदम तुमच्या दाजींना घेतलेले आहेत मस्त पैकी. टोमिया, अय टोमिया, टोमो बी नाराज होता त्या दिवशी. ज्या दिवशी तुमची पूनमताई चालली होती ना, त्या दिवशी पळत पळत गावापर्यंत आला टोमू आणि दमून गेला थकून, आणि तिथंच उभा राहिला किविलवाने तोंड करून. होय टोमे? आता काय त्याला काय गाडी येता येणार नाही. इकडे बघ. हो का त्या पोरांनी शेजारच्या त्याच्या अंगावर पेनाची शाई टाकली आहे. आपला टोमू लय भारी आहे. टोमो, टोमो, अय टोमो. तर चला भावांना बहिणींना, आपापली काळजी घ्या आणि पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा. पुढं अजून तुम्हाला व्हिडिओ टाकायच्यात. चला सगळ्यांना बाय बाय. होय व बाय बाय.